आपल्या घरातल्या फक्त एका वस्तूमुळे घरातलं लाईट बिल किती चेंज होऊ शकतं त्याचं तुम्हाला एक प्रॅक्टिकल फॅक्ट सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लक्ष देऊन ऐका. आता तुम्हाला पण माहिती आहे आपल्या घरामध्ये जे पीक लोडमध्ये कुठल्या वस्तू मोडतात, अशा वस्तू ज्यांना लागणारी पॉवर जास्त आहे. सगळ्यात पहिले आपली इंडक्शन मोटर पकडून चला, ज्याला आपण पाणी ओढण्यासाठी यूज करता. मग AC आली, त्याच्यानंतर बाकीच्या वस्तू आल्या, ठीक आहे ना. मग आता तुम्हाला पण माहिती आहे की आता उन्हाळा आलेला आहे, सो आपण AC दाबून वापरतो, एकदम दिवसा बी सुरू ठेवतो, रात्री बी सुरू ठेवतो. पण एका ACमुळं तुम्ही दिवसाला 8 तास वापरा, 10 तास वापरा किंवा 12 वापरा, जर ॲप्रॉक्सिमेट जर तुम्ही 1 टनचा, मी 1.5 टनचा पण म्हणत नाही, 2 टनचा पण म्हणत नाही, बघा बिलामध्ये किती डिफरन्स येतो. पुन्हा आपण बोंबलता की चला एवढं बिल कसं काय आलं. समजा आपण एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून सांगतो की 1 टनचा एक AC जर तुम्ही 30 दिवस वापरताय तर याचा तुमच्या लाईट बिलावर किती मोठा परिणाम होऊ शकतो, ठीक आहे ना. समजा आपण 1 टनचा AC घेऊ, तर तुम्हाला पण माहिती आहे 1 टनचा AC जो असतो तो ॲप्रॉक्सिमेटली 1 युनिट तर कंझ्युम करतो प्रत्येक तासाला. 1000 युनिट तर कुठेच गेले नाहीत. त्याच्यात बी त्याचं टेम्परेचर आहे बरं. AC तुम्ही किती टेम्परेचरवर ठेवता त्याच्यावर खूप डिपेंड करते की तो किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करत आहे. जर तुम्ही त्याला 18 आणि 19वर ठेवत असेल तर मग ते विषय संपला, दन 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 वीज वडेल तो. सो मोस्ट ऑफ द टाईम ACला 24 ते 26च्या दरम्यान ठेवायचं. 24 डिग्री किंवा 26 डिग्री, ठीक आहे, लक्षात ठेवा, म्हणजे तो एक प्रॉपर इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करेल. आपण उदाहरण घेऊ, एक AC आहे जो 1 टनचा आहे, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली तो 1 युनिट कंझ्युम करत आहे एका तासाला. आता तुम्हाला पण माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये आपण रात्री बऱ्यापैकी AC सुरू ठेवता. आपण काय करू, दिवसातले 2 तास पकडू, रात्रीचे 8 तास पकडू, किंवा तुम्ही दिवसातले 4 तास पकडा किंवा रात्रीचे 6 तास पकडा. आपण एक बेसिक उदाहरण, बरोबर, कॅल्क्युलेशन मागे पुढे होऊ शकतं, ते तुमच्या यूजवर डिपेंड आहे, तरी पण सांगत आहे. आपण उदाहरण पकडून चलू की आपण दिवसामधले टोटल 10 तास 1 टनचा AC वापरत आहे. आत्ता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो की महिन्याच्या लाईट बिलमध्ये किती मोठा चेंज येत आहे. जरा इकडे लक्ष द्या, ठीक आहे. आता सगळ्यांनी लक्ष देऊ नका, ठीक आहे. मी तुम्हाला काय बोललो होतो, आपण 1 टनचा AC एका दिवसाला किती तास वापरताय, ॲप्रॉक्सिमेटली 10 तास, म्हणजे एका दिवसाला आपले 10 युनिट पडतात असं पकडून चला. मग 30 दिवसाचे किती झाले, 10 गुणिले 30, आपले झाले विद्यार्थी मित्रांनो 300 युनिट. मग तुम्हाला सर फक्त 300 युनिटचंच बिल लागतं का, तुम्हाला मी वेगवेगळे चार्ज दाखवतो, कारण इथं लाईट बिल पण ठेवलेलं आहे बघा मी, ठीक आहे ना. आता मी काही डिपॉझिट याच्यात काउंट करत नाही, जे किती आहे सिंगल फेजचे 140 रुपये, हे तर सोडूनच द्या तुम्ही, ठीक आहे ना. आता वीज आकार किती आहे, तर तुम्हाला पण माहीत आहे की आपल्या लाईट बिलामध्ये जर तुम्ही 100 युनिटपर्यंत वीज वापरताय तर त्याचं बिल किती आहे, 4 रुपये 28 पैसे. तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली 5 रुपये पकडलेला आहे, तर 300 गुणिले 5, 5 त्रिक 15, म्हणजे 1500 रुपये तुमचा वीज आकार झाला. त्याच्यामध्ये पण 16% तुम्हाला टॅक्स वसूल केला जातो. यात 1 मिनिट, बरोबर आहे, हे जे 1500 रुपये लाईट बिल आहे ना, त्याला 16% टॅक्स वसूल केला जातो. तो 1500 गुणिले 16%, ते पण आपण एकदा चेक करू. 1500 गुणिले 16% किती झाले, हे झाले तुमचे 240 रुपयाचे वेगळे झाले, ह्याचे वेगळे झाले. परत त्याच्या व्यतिरिक्त 1 रुपये 47 पैसे जो वीज आकार आहे तो प्रत्येक युनिटच्या मागे वसूल केला जातो. म्हणजे आपले युनिट किती झाले होते, 300 गुणिले 1.47. सो ते पण आपण करून बघू. 300 गुणिले 1.47, वरच्यावर कॅल्क्युलेशन आहे बरं, आधीच सांगत आहे, पुन्हा बोंबलत बसू नका सर. 10-20 रुपये मागे पुढे गेले, 441 रुपये. आता काय मी काही वेगळा कर याच्यात पकडत नाही आहे, वरच्यावर अमाऊंट पकडत आहे, 1500, 240 आणि 441, ठीक आहे. तर आपण कॅल्क्युलेशन करून बघू. 1500 प्लस 240 प्लस 441, तर मित्रांनो तुमचं महिन्याला 2181 रुपये लाईट बिलमध्ये वाढ होते. हे ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगत आहे. हे 2000पर्यंत पण जाऊ शकतं, 2200-2300 रुपयापर्यंत पण जाऊ शकतं. म्हणजे विचार करा, जर तुम्ही 1 टनचा AC दिवसामधून जर वापरताय, ते बी नॉनस्टॉप 30 दिवसासाठी, तर लाईट बिलामध्ये एवढी वाढ होऊ शकते. मग बाकीचं लाईट बिल तर तुमचं साईडलाच ठेवा, घरातले लाईट, फॅन, बल्ब, कूलर, हे ते मी फक्त आणि फक्त AC बद्दल तुम्हाला सांगत आहे. सो कन्क्लुजन काय, जर गरज असेल तरच ACचा वापर करा. सोलार असेल तर दाबून वापरा, नाही तर वापरू नका. गरज असेल त्यावेळेसच ACचा वापर करा, कारण AC यूज केलेल्यांना लाईट बिलामध्ये खूप मोठा फरक पडतो. तुम्हाला याच्याशी काही क्युरी आली कमेंटमध्ये मेन्शन करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.